शेतातली कामं हा. आणि जे काय ती पाईपलाईन आहे हा. सगळे पाईप पडलेत ते कधी करणार आहे तू? करणार आहे पाटील. अरे काय नुसतं तू बोलत असतोस. पाटील हिरीव गेलोय. छत्री इकडे धर. हिरीव गेलो. तिथले सगळे पाईप गोळा केलेले जी शिबी आल्या की जोडतो ना मी पाईप. पाईपाचं सोडा पाटील. हिरीचा पाईप मी बसवतो. कमी मंजुळ्याचा पाईप बसवा. मंजुळेचा पाईप अहो तिच्या नवऱ्याला तुम्ही 2-3 महिन्यापूर्वी किती पैसे दिलं? दिलं होतं. किती दिलं? जवळजवळ 70,000 रुपये दिलं. हा. याचा सकट त्याने दिलंय का आतापर्यंत? अरे मग दिल की. नाही देत ते मी सांगतो ना. का? ते आधीच कर्ज बाजारी. मला काय वाटतंय हम्म. पैसे घ्यायचा एकच चान्स आहे. तुम्ही मंजुळा पैसे जा हा. आणि म्हणा एकदा पैसे तरी दे नाहीतर पप्पी तरी दे. माझं म्हणणं काय ऐका तर नीट. तिचा नवरा काळा आहे. तिचा नवरा काळा आहे. तेवढी सुंदर देखणी सोजवळ बाई. त्यांचा जोडा अजिबात शोभत नाही. छत्री नीट धर. हा त्यांचा जोडा अजिबात शोभत नाही पाटील. मला सांगा एकदा तिच्या मनात काय चाललंय तरी बघा. मग बघा ती तुम्हाला म्हणन. ती म्हणन तुम्हाला काय आहे ते तिच्या मनातलं सगळं. बोलून तर बघा ना तिला एकदा. आयला तू म्हणतोस ती काय पण शेतातले बी कामं करायचे तुला. आई घातले करतो ना मला काय सांगून शेतातली कामं तशी ठेवायची नाहीत. पाटील. तुमचं काम झालं म्हणजे माझं काम झालं. आणि आता कुठे माहितीये का ती हा. रोज ह्या टायमाला त्या खालच्या आड्याला असते. खालच्या आड्याला रोडला त्या वाटत मी बोला नका. मी काय बी करायला सांगतो तिला. वाटतं असं कारण ये असं म्हणतोय. हा मग संध्याकाळी पायी बसतो मी तिकडे बसतो तुम्ही इकडे बसवा. पण शेतातले बी कामं तुला करायचेत. शेतातलीच करतो काम सगळी. मला इकडे लावून तू तिकडे जायचं नाही. तुमचं काम अरे मला काय म्हणायचं हा पाटील गुंजून तयार होईल का? मी आहे ना. आणायचं काम माझं पाठवायचं काम तुमचं. तुम्ही थांबा तिथं. आयला. झालं तर गुरांना पाणी द्या. गुरांचं वय गुरांचं कुठं आवडतं वय अरे सकाळी खायला टाकलं गेलं पाणी दाखवावं लागते. बरं जाऊ दे. ते जायचं ना आपल्याला फिरायला. फिरायला आपण काल नव्हतं का ठरलं आपल्याला जायचंय म्हणून. अगं पण जनावर असे टाकून चला की ती बाजूची सकू बघा तिचा नवरा तिला सारखा फिरायला घेऊन जातो. आपलं लगीन झाल्यापासून कुठं बी गेलो नाही. चला की जाऊ नये फिरायला. तू म्हणते ते बरोबर आहे. पण मला वाटलं आई आई लवकर आली असती ना लक्ष टाकलं असतं जत्राभाव. आणि होय ग पैसे बी जवळ नव्हतं. ऊसावाला म्हणला 2 दिवसात देईन. मग ऊसाचं आल्यावर जाऊ ना आपण फिरायला. राहू द्या नेहमीच आहे तुमचं. नशीब फुटलं बघा तुमच्या बरं लगीन करून. कसली हाऊस नाही मौस नाही मजा नाही. काय काय स्वप्न बघितलेली मी. लग्नानंतर हे करील ते करील. चांगली गोरी गोमटी होती. इकडं आणून नुसतं गुरांचं शेण काढ हे काढ ते काढ. दिवस रात्र नुसतं कामात राबून ठेवायला लागलं तर मला. पर गोळीची काळी भांगार करून ठेवली. हे मंजुळे राहू द्या. रागवाय काय आलं तुला? खाली बस जरा बैस. खाली बस. रागवाय काय आलं? हो रातच्याला तर लय गोड गोड बोलती. रातच्याला प्रेमाने बोलती. आणि दिवस उजेडला तुला काय राग असेल अंगाचं वार येते तुझ्या. पण तुम्हाला कळत नाही का काय बायको आहे तिला काहीतरी इच्छा आकांक्षा असतात. हिंडाय फिरायला न्यावं. कुठं मला फिरायला घेऊन गेलं नाही. लगीन झाल्यापासून नुसतं घर गुर शेण तेवढंच करायचंय मला. अगं काय वागली. मला तर वाटलं रात्रीची तू एवढे प्रेमाने बोलती. भूतोडे अंगावर घेतली का तुला लोणावळा थंड हवेचं ठिकाण सगळंच आठवतंय. हा दिवस उजाडला का तुझ्या मूडच बदलते बघ. तर मला काय माहिती की तुम्ही असं करणार दुसऱ्या दिवशी. रात्री म्हणले होते मला जाऊ म्हणून फिरायला. अगं म्हणलो होतो मी. पण रात्री तुला प्रेम दिलं का नाही मी हातात हात घेतला. तू म्हणले माझ्या डोकं दाबलं. सगळं आहे ते. आता माझ्याजवळ पैसा नाही फिराय म्हणून नको म्हणतोय मी. म्हणून नका फिरू का राईट गुरा डोरा राखा आणि बसा. जाते मी. ए मंजुळे बसा काम करत बसा. काय ह्या माणसाचं मुख्य बघा काय आयुष्य मस्त. वहिनी पाहिलं मजा वहिनी. बरं झालं तुम्ही मला भेटला. का काय झालं? चढू नका. तुमची आठवण सावकाराने तुमची आठवण काढली. सावकार हा माझी आठवण का?
काय झालंय, सावकारच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल जर भावना आली, प्रेमाची, आपुलकीची, तर पाटील आपला सावकार मनमोकळं काम करतो. ते म्हणले, मंजुळाला सांग, लोणावळ्याला जायचे का, खंडाळ्याला जायचे का? ते म्हणले, जी काय मदत पाहिजे ती तिला करेन. लय काय वाटलं तर तिला 2-1 तोळं सोनं बी देईन, मदत आणि पैसे बी देईन म्हटले. सावकार, हा, पण मला का? कसं असते, तू गावातली झाली आणि गावातल्या माणसांसाठी सावकार मनमोकळं काम करतं. कोणी नाराज व्हायला नको. आणि त्यात आता इलेक्शन आलंय ना, तर पाटील मदत करते प्रत्येकाला. हा, मग म्हणून म्हंटल तुला सांगावा बाबा, पाटलांनी सांगितलंय ये माझ्याकडं. आता पाटील सावकारकी सगळे त्यांच्याकडेच आहे. म्हणून म्हंटल, हा, पाटील तिथे थांबलंय, जाऊन भेट. हा, तुझ्या नवऱ्याचं बी काम होईल, तुझं बी काम होईल. हा, जाते ना, आपल्या ती शाळा आहे ना, शाळा, शाळेच्या कडचा रोड आहे, तिथे थांबलंय पाटील. बरं, जाते मी. सावकाश जा. हा, जा जा. पैसे सोन पाटील पिशवी देते. येणार आहे वाटतं, सांगितलंय त्यानं. कशी आहे बरं, लय देखणी आहे म्हणत होता, लय सुंदर आहे म्हणत होता. तिचा नवरा काय तिला लक्ष देत नाही वाटतं. आपल्या हातात आली की आपण तिला सगळं काय द्यायचं. सावकार, आले वय मंजुळा, ते पिंट्या भाऊजी भेटलं होतं. बोले तुम्ही बोलवलं असं मला. मग ये की अलीकडे ये. कसं आहे माहित आहे का, तुझा नवरा तुला दिवसभर शेतात राबवितोय, काम अरे. करून घेतोय. नाही तर काय, हाय का ग कुठलं सुख तुला? नाहीच. मी तुला काय करतो माहित आहे का, तुला कुठं फिरायचं असेल, कुठं लोणावळा, खंडाळा, आता केवढं भारी भारी स्थळ आहे ती, तिथली बघायला मजा येईल की नाही? हा, आणि गळ्यात 2च मणी येते तुझ्या. अगं तुला हाय ना, सोन्याने मडवीन, पण पैसे बी भरपूर देईन, लय मजा करायला मिळेल तुला. पण तुम्ही एवढं माझ्यासाठी का करायचं? मला काय करायचं त्याबद्दल? अगं एवढी तू देखणी आहे, कसं करून ठेवलं त्यानं तुला? काळं भोर करून ठेवलं का नाही? नाही तर काय. मग माझ्या हातात आल्यावर तुला सगळं काय हवं ती सगळं मी पुरवणार. सावकार, अगं घाबरू नको, या अलीकडे, अलीकडे या, अलीकडे या. आता कळतंय मला, म्हणजे इकडं ये. तुमच्या मनात काय होतं ते. काय होतं? अगं त्याच्यानं नाही मिळत ते माझ्याकडनं मिळतं की तुला. सावकार, हे बघा, माझा नवरा काळा जरी असला आणि मला सुख जरी देत नसला ना, तरी नवरा आहे माझा. कशी बी राहील त्याच्याकडं. आणि काय राहून मिळवलंस तू? राहील, नवरा आहे तो माझा. अगं नवरा असू दे, नवऱ्यापाशी नवऱ्याचा भाग आगळा झाला, माझा भाग आगळा असणार. तरीच म्हणलं, एवढं कसं मन मोठं झालं सावकाराचं. आता ह्यावड्या बायाला मी दिला नाही का पैसा, तसाच तुला मी देतो. त्या असतील तशा, मी नाही. कळालं ना, माझ्या नवऱ्याबरोबर मी लय प्रामाणिक आहे. आणि जसा बी कसा असा ना, माझा नवरा आहे तो. 2 पैशासाठी आणि फिरण्यासाठी मी असली कामं नाही करणार. आणि मग काय, मला पण कुठं काय जास्त पाहिजे, जे तुझ्याकडे हाय ते सावकार. मला पाहिजे. तोंड सांभाळून बोलायचं. आणि आज बोललाय, परत विचार करून बोलायचं. परत मॅ मंजुळीच्या नादाला लागायचं नाही. यायला ह्यानं तर मला लय सांगितलं होता, मंजुळीत लईच नाही आपल्या हातात सापडणारे.